हाय हॅलो नमस्कार, मी पर्णिका. माझ्या यूट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता सीझन 2च्या पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी श्रावण बाळ ही कविता सादर करणार आहे. ही कविता आम्हाला आमचे आजोबा नेहमी ऐकवायचेच, पण त्याचबरोबर आमची आजी सुद्धा ही कविता आम्हाला नेहमी म्हणून दाखवायची. आणि म्हणूनच आजोबांच्या कविता सीझन 2च्या पहिल्या भागामध्ये मी या कवितेची निवड केली आहे. श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या गोष्टीतल्या प्रसंगाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. ह्या कवितेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या कवितेमध्ये सुरुवातीच्या 6 ओळी वेगळ्या वृत्तात आहेत, पुढच्या 3 ओळी वेगळ्या वृत्तात, पुन्हा 2 ओळी पुन्हा वेगळ्या वृत्तात आहेत. अशी वेगवेगळी वृत्त, कवितेची वेगवेगळी रचना आपण या कवितेत पाहू शकतो. आणि या वृत्त जशी बदलतात त्याप्रमाणे त्या कडव्याची चाल सुद्धा बदलते. सादर करते कविता श्रावण बाळ, कवी ग.ह. पाटील. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक. ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी, हृदयाचे झाले पाणी. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. शर म्हणजे बाण. दशरथ राजाने जो बाण सोडलेला तो श्रावण बाळाला येऊन लागलेला आहे आणि त्यामुळेच त्याचा काळ जवळ आलेला आहे, त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्यामुळेच तो विव्हळतोय, कळवळतोय. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक. जेव्हा श्रावण बाळाला तो बाण लागला तेव्हा त्याने दीर्घ हाक फोडली, आई ग अशी दीर्घ हाक फोडली आणि तो खाली जाऊन पडला. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. जेव्हा दशरथ राजाला समजलं की आपण मारलेला बाण कोणत्या तरी माणसाला लागलाय, श्रावण बाळाची किंकाळी त्याच्या कानावर पडली आणि त्यामुळे दशरथ राजा घाबरला, त्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी, आसवे आणुनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी. श्रावण बाळाला बघून दशरथ राजाला खूप शोक झाला, खूप वाईट वाटलं. आसवे आणुनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. श्रावण बाळाला बघून दशरथ राजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला की तुझ्या ह्या नाशाचं कारण मी आहे, मी पापी आहे, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालेली आहे आणि तुला मारायचं पाप मी केलेलं आहे. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधिली वेळ, मम म्हातारे माय बाप ताधेले, तरु खाली असती बसले, कावड त्यांची
घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. श्रावण बाळ दशरथ राजाला कळवळून म्हणतोय की तुम्ही ही कशी वेळ साधली आहे. तुम्हाला हीच वेळ मिळाली का मला बाण मारायला. कारण की मम म्हातारे माय बाप तान्हेले, तरु खाली असती बसले. माझे म्हातारे आई वडील जे आहेत त्यांना तहान लागली आहे, ते एका झाडाखाली बसलेले आहेत आणि माझी वाट बघतायत. कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला. इथे कावड हा शब्द आहे. कावड म्हणजे एका प्रकारे तराजू प्रमाणे असतं. श्रावण बाळाने पाठीवर लाकडाचा तुकडा घेतलेला आहे आणि तराजू प्रमाणे एका पारड्यात एका बाजूला त्याची आई बसलेली आहे आणि दुसऱ्या पारड्यात वडील बसलेले आहेत आणि त्यांना पाठीवर घेऊन कावड घेऊन तो तीर्थयात्रेला जातोय, काशीला निघालेला आहे. आणाया निर्मळा वारी मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला. आणाया निर्मळ वारी मी आलो या कासारी. माझ्या आई वडिलांना तहान लागलेली होती आणि त्यांना निर्मळ पाणी आणण्यासाठी मी या तलावाच्या काठी आलेलो. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला. ही पाण्याची झारी भरून मी इथून लवकर निघतच होतो आणि जो मी फिरलो तेवढ्यातच तुम्ही मारलेला बाण आला आणि माझ्या हृदयात येऊन बसला. मी एकुलता पुत्र कसा हा घाला, मजवरती अवचित आला. त्या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार. जा बघतील ते वाट पाखरावाणी, द्या नेऊन आधी पाणी. मी एकुलता पुत्र कसा हा घाला, मजवरती अवचित आला. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि हा वाईट प्रसंग माझ्यावर अचानक कसा काय आला. त्या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार. माझे आई वडील आता वृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या वृद्धपणी मी एकच त्यांचा आधार आहे आणि त्यांची सेवा करू शकणार होतो. आणि आता त्यांची सेवा मी कशी करू. त्यांच्या सेवेसाठी आता मी मुकणार आहे. जा बघतील ते वाट पाखरावाणी, द्या नेऊन आधी पाणी. ते दोघं माझी वाट बघत असतील. तुम्ही हे पाणी घ्या आणि त्यांना नेऊन द्या आधी. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडून काही. ही विनती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होनिया श्रावण बाळ. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू न काही. ते दोघेही अंध आहेत, आंधळे आहेत. ही जी दुःखद घटना घडली आहे ती त्यांना सांगू नका. ही विनती तुमच्या पायी, मज माघारी
करा तुम्ही सांभाळ होऊन या श्रावण बाळ. मी गेल्यानंतर त्या दोघांचा सांभाळ तुम्ही करा, तुम्ही त्यांचा श्रावण बाळ बना, ही तुमच्याकडे मी विनंती करतोय. परी झाकुनी हे सत्य कसे राहील, विधी लेख न होई फोल, काळीज त्यांचे फाटून शोकावे गे, ते येतील माझ्या मागे, घ्या झारी मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. परी झाकुनी हे सत्य कसे राहील, विधी लेख न होई फोल. पण कितीही झाकलं तरीही जी दुःखद घटना घडली आहे ती झाकून कशी राहील. कधी ना कधी त्यांना हे कळणारच आहे, जे विधी लिखित आहे ते घडणारच आहे. काळीज त्यांचे फाटून शोकावे गे, ते येतील माझ्या मागे. जेव्हा त्यांना ही दुःखद घटना समजेल तेव्हा त्यांचं काळीज फाटेल, त्यांना अतिशय दुःख होईल आणि माझ्या नंतर त्यांचा सांभाळ करायला इकडे कोणीच नसणार आहे, त्यामुळे ते सुद्धा माझ्या मागेच येतील. घ्या झारी मी जातो त्याचा बोल, जावया लागला खोल. ती झारी घ्या आणि माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन द्या, असं तो शेवटचा बोल म्हणाला आणि त्याचा श्वास हळूहळू आता मावळत चाललेला आहे. सोडिला श्वास शेवटचा, तो जीव विहग फडफडला, तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई. सोडिला श्वास शेवटचा, तो जीव विहग फडफडला, तनु पंजर सोडून गेला. श्रावण बाळाने शेवटचा श्वास सोडला आणि अशा प्रकारे तो आपल्या सगळ्यांना सोडून गेला. दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला पायी पायी. ही सर्व दुःखद घटना बघून दशरथ राजाला खूप वाईट वाटलंय की त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे श्रावण बाळाचा मृत्यू झालेला आहे. ते बघून दशरथ राजा खूप रडला. त्यानंतर श्रावण बाळाने जे पाणी सांगितलंय ते झारीतलं पाणी घेऊन तो त्याच्या आई वडिलांकडे जाताना सुद्धा अडखळत अडखळत जातोय आणि ते पाणी नेऊन त्याने त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रामायणात काय घडलं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. श्रावण बाळ, दशरथ राजा, रामायण या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. पण तुम्हाला ही कविता माहीत होती का? तुमच्या आजी आजोबांनी तुम्हाला ही कविता ऐकवली होती का? किंवा तुमच्या घरी कोणी लहान मूल असेल तर त्या बाळाला झोपवताना तुम्ही ही कविता त्याला ऐकवता का? ते मला कमेंट्समधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.